8वीच्या विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या ई क्लासच्या सेकंड लेक्चरमध्ये वेलकम. गेल्या वेळेला आपण पाहिलं की आपलं जे टेक्स्टबुक होतं त्या टेक्स्टबुकचं आपण फ्रंट पेज आणि बॅक पेज याच्याविषयी माहिती घेतली. आतमध्ये कंटेंट काय काय आहे तेही पाहिलं आपण आणि त्याच्यानुसार आपण म्हटलेलं की आता सेकंड लेक्चरला आपण ॲक्च्युअल टीचिंग सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण पाहूया की या कंटेंटमध्ये जे डिवायडेड केलेलं आहे पोर्शन ते 4 पार्टमध्ये आहे. युनिट 1, 2, 3 अँड 4. युनिट 1 आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये एकूण 4 पॉईंटच आहेत. 1.1 to 1.4 पर्यंतच आहे. त्यातलं 1.1 आपण पोएम बघण्यापूर्वी एक त्याने इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. थोडीशी ॲक्टिव्हिटीज, थोडं मागचं ज्ञान आणि आत्ताचं जे ज्ञान आहे याच्याशी तुमची मेळ घालण्याचा प्रयत्न केला. सोपी ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी आधी आपण बघणार आहोत आणि मग आपण बी द बेस्ट या ॲक्टिव्हिटीकडे वळणार आहोत. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती काय आहे तर इट इज ऑन पेज नंबर 1. मी लास्ट लेक्चरला सांगितलेले की प्रत्येकाने आपापलं पुस्तक आणि आपापलं नोटबुक घेऊन लेक्चरला बसायचं आहे. कारण हे पुस्तक आणि नोटबुक असल्याशिवाय तुम्हाला शिकता येणार नाही. तर नसेल तर मी ह्या व्हिडिओबरोबरच हे पेजसुद्धा फोटो काढून अपलोड केलेला आहे. त्या पेजचं तुम्ही पेज पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी सोडू शकता. सोपी अशी ॲक्टिव्हिटी आहे. इट इज ऑन पेज नंबर 1. वी आर स्टार्ट विथ introductory activities. In spoken English, we often use contracted form as full form and contracted form. आता इथे फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये त्यांनी काय दिलेलं तर आपण बऱ्याच वेळेला काय करतो तर एखादा फुल फॉर्म न वापरता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजेच काय करतो आपण त्याचं ॲब्रिव्हिएशन म्हणजेच काय करतो आपण त्याला छोटं करून वापरतो. वापरायला सोपं जातं. त्यामुळे असे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि फुल फॉर्म यांच्याविषयीची माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी पहिले इथे ब्लू टेबल आहे आणि इथे हा पिंक टेबल आहे. मी ब्लू टेबलचे वाक्य वाचून दाखवते आणि त्याने कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ह्या त्याच्या बाजूला दिलेले आहे. पहिलं बघा फुल फॉर्ममध्ये आहे आय ॲम बिझी. आता आय ॲम बिझीमध्ये आय ॲम या दोन शब्दांचं त्यांनी कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे काय केले तर ते दोन शब्द एकत्र करून आय ॲम फक्त काय घेतलेले इथे वरती आयच्या नंतर एक अपॉस्ट्रॉफ दिलेला आहे आणि इथे एम काढला. याला वाचन करताना करायचं आय ॲम. लगेच त्यांनी पुढच्या इथे वाक्य लिहिलं आहे आय ॲम बिझी. म्हणजे आय ॲम बिझी हे एवढं मोठं वाक्य न होता हे कसं झालं छोटं झालं आय ॲम बिझी. सेकंड वन दे आर टायर्ड. दे आर टायर्ड याच्यामध्ये दे आणि आर हे दोन जे शब्द आहेत दीज आर द 2 वर्ड्स. दे आर कॉन्ट्रॅक्टेड इंटू दे आर. या ठिकाणी देच्या इथे वरती स्टॉप दिलेला आहे आणि आर ई काढलेलं आहे. हा त्याचा काय झाला शॉर्ट फॉर्म झाला. सेकंड आहे थर्ड वन इज ही इज नॉट कमिंग. ही इज नॉट कमिंग त्यांनी दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. पहिलं दिलेलं आहे ते म्हणजे ही इज या दोन वर्डचं त्यांनी आधी कॉन्ट्रॅक्टेड केलं आणि सेकंड वन इज नॉट या दोन शब्दांचं कॉन्ट्रॅक्टेड दिले आणि दोन्ही वाक्य त्यांनी 2 वेळा लिहून दाखवलेली आहे. तर ही इज लिहिताना सुद्धा बघा ही आणि वरती अपॉस्ट्रॉफ घेऊन एस काढला. वाचताना कसं कसं करायचं वाचन ही इज आणि इज नॉटचं होतं इजंट. काय होतं उच्चार करून बघा इज नॉटचं होतं इजंट. ते दोन्ही वाक्य म्हणजे हीज अँड इजंट याचा वापर करून 2 वाक्य त्याने पुढे करून दाखवलेली आहेत. ही इजंट कमिंग अँड ही इज नॉट कमिंग या 2 वाक्य त्यांनी पुढे करून दाखवले आहेत. म्हणजे दोन्ही फॉर्ममध्ये त्यांनी करून दाखवले. फोर्थ वन यू विल लाईक इट. यू विल लाईक इट. यू विल लाईक इट हे वाक्य जे आहे त्या ठिकाणी यू विलचा शॉर्ट फॉर्म होतो यू. त्यानंतर वरती अपॉस्ट्रॉफ दिलेला आणि पुढे 2 एल काढलेले आहेत. वाचन करताना याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचं वाचन करायचं यू विल. कसं करायचं यू विल. अशा प्रकारे पुढचं पण वाक्य बघा शी विल नॉट लाईक इट. शी विल नॉट लाईक इट या ठिकाणी शी विलचं पण होऊ शकतं. म्हणजे शी विल जर घेतलं आपण तर शी विल शी काढायचं वरती अपॉस्ट्रॉफ पुढे 2 एल झाले. आपण वाचन करताना केलं शी विल आणि त्याचप्रमाणे विल नॉट विल नॉट या विल नॉटचं पण कसं येतं तर विल नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे ओन. हा जरा वेगळा आहे थोडासा याचा शॉर्ट फॉर्म करताना ओन हा वेगळा आहे त्याच्यामुळे विल नॉटचा येतो ओन. म्हणजे जर आपण पाहिलं तर शी विल नॉट लाईक इट आणि शी वॉन्ट लाईक इट असं 2 प्रकारे याचे सुद्धा वाक्य तयार करता येतात. देन नेक्स्ट आहे वी हॅड बीन फॉर अ ट्रिप. हिअर वी हॅड हे 2 वर्ड्स आहेत आणि
टू वर्ड्सचं ॲब्रिव्हिएशन आहे. वी अपॉस्ट्रोफ वरती दिलेला आहे आणि डी लिहिलेला आहे. वी हॅड, म्हणजे पुढे जर असं अपॉस्ट्रोफ करून डी असेल काय तो एकतर हॅड असतो किंवा दुसरा कुठला शब्द असतो तोही मी तुम्हाला सांगणार आहे. पण वी हॅड अगदी सोपं आहे. वी काढून वरती अपॉस्ट्रोफ द्यायचं आणि खाली त्याच्या पुढे लिहायचं डी, वाचताना वाचायचं वी हॅड. नेक्स्ट आहे इट मस्ट नॉट हॅपन अगेन. इट मस्ट नॉट हॅपन अगेन. या ठिकाणी मस्ट नॉट कुठलेही घ्या, कुठल्याही शब्दाला ज्या वेळेला वर्बला ज्या वेळेला नॉट येतो त्यावेळेला त्याचं ॲब्रिव्हिएशन करत असताना जसं इज, इज नॉट इजंट, वॉज नॉट वॉजंट, तसं डिड नॉट डिडंट, डू नॉट डोंट असे त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये करता येतं. तसं मस्ट नॉट त्याचं मसंट, म्हणजेच मस्ट नॉट याच्या पण मसंट असं त्याचा थोडक्यात उच्चार करायचा आणि मग ते मसंट वरती आपण त्याचा शॉर्ट फॉर्म कसा झाला तर इट मसंट हॅपन अगेन. नेक्स्ट आहे दॅट वुड बी फाईन. दॅट वुड, जसं आपण इथे हॅड बघितलं वी हॅड, तसं दे वुड किंवा दॅट वुड हा शब्द आहे इथे. दॅट वुड हा शब्द आहे आणि मग तो दॅट वुड शब्द आपण कसा लिहायचा दॅट वुड, दॅट करायचं देन अपॉस्ट्रोफी आणि देन डी, अपॉस्ट्रोफ काढून पुढे घालायचा. म्हणजे दॅट वुड म्हणजे हा डी एक तर हेड सुद्धा होऊ शकतो किंवा वुड पण होऊ शकतो, त्याप्रमाणे त्याचा उच्चार करायचा आहे. ॲब्रिव्हिएशन लिहिताना आपण फक्त लक्षात ठेवायचं दॅट वुडचं काय होतं, दॅट नंतर वरती अपॉस्ट्रोफ आणि पुढे द्यायचं डी. नेक्स्ट लास्ट सेंटेन्स इज देअर. डू यू नॉट लाईक इट. क्वेश्चन आहे डू यू नॉट लाईक इट. डू यू नॉट लाईक इट या जर क्वेश्चनचं साधं वाक्य करायला लागलं तर यू डू नॉट लाईक इट असं येतं. मग यू डू नॉट लाईक इटचंच त्यांनी केलेलं आहे. जसं बघा डू यू नॉट याचंच त्यांनी काय केलं आहे तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म केलेला आहे डोंट यू. म्हणजे डू नॉटचं काय होतं डोंट, डिड नॉटचं होतं डिडंट, तसं आहे डोंट यू. तर डोंट यू लाईक इट असं त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेलं आहे. एक्झामच्या वेळेला काय येतं ते एक्झामच्या वेळेला हे सेंटेन्स येतात आणि ते मला देतात की याचे जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये सेंटेन्सेस लिहून दाखवा. और खाली जो टेबल आहे तो खालचा टेबल जर तुम्हाला दिसत असेल तर हा टेबल आपल्याला पाहता येतो. झूम करता येतं का टेबलवरती? ओके. हा जो टेबल आहे तो फिल अप द गॅप्स इन द टेबल बिलो. हा तुम्हाला 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो. याच्या जोड्या लावायला येतात, त्यामुळे इट इज सो इम्पॉर्टंट. तुम्ही महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे पहिलं पेज जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. याच्यावरती 2 मार्क्सवरती क्वेश्चन 101% येतोच. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म अँड फुल फॉर्म. इथे उलटं होतं, काय होतं फुल फॉर्म अँड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता यांनी उलटं दिलं आपल्याला की कॉन्ट्रॅक्टेड आहे त्याचे फुल फॉर्म करा किंवा फुल फॉर्मचे कॉन्ट्रॅक्टेड करा. पहिलं लेट्स. आता लेट्सचं काय येणार, एस असला की काय म्हटलं मी तुम्हाला काय असतो इज. करेक्ट. लेट इज त्याचा फुल फॉर्म काय येणार लेट इज. नाव नेक्स्ट शांट. शांटचा फुल फॉर्म काय येणार आहे तर शल नॉट. मी हा तुम्हाला फळ्यावरती लिहून देणार आहे किंवा हे दोन्ही मी तुम्हाला सोडवलेलं आहे ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवून देणार आहे. शांटचं होणार शल नॉट. दे नेक्स्ट इकडे त्यांनी फुल फॉर्म दिलेलं आहे दे हॅव. दे हॅवचा फुल फॉर्म आहे त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येणार दे वरती अपॉस्ट्रॉफ आणि व्ही ई लिहायचं दे हॅव असं त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. नेक्स्ट आहे वी वेअर नॉट. हा फुल फॉर्म आहे. वेअर नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वेअरंट. जसं मी सांगितलं आरचं आरंट, इजचं इजंट, तसं वेअर नॉटचं वेअरंट. नेक्स्ट वी आर. आता वी आर हे वाचतानाच आपण वाचतोय त्यामुळे त्याचा लॉंग फॉर्म काय फुल फॉर्म काय येणार आहे वी आर. जसं सिम्पल आपण लिहितो तसं. नंतर फुल फॉर्ममध्ये पुढचा आहे कॅनॉट. कॅनॉट आहे. कॅनॉटचा कॉन्ट्रॅक्टेड काय येणार बरोबर कांट. डिड नॉटचं डिडंट, आर नॉटचं आरंट, तसं कॅनॉटचं कांट. नाव नेक्स्ट इज व्हेअर इज. फुल फॉर्म आहे व्हेअर इज. कसं करणार बरोबर व्हेअर लिहायचं वरती अपॉस्ट्रोफ आणि पुढे काय लिहायचं एस. करेक्ट. इज लिहायला फक्त वरती अपॉस्ट्रोफ लिहून पुढे काय लिहायचं एस. इथे झालं व्हेअर इज. देन व्हॉट आर. इथे तुम्हाला दिसतंय आर ई म्हणजे आर. इथे फक्त व्हॉट आर तुम्हाला फुल फॉर्ममध्ये लिहायचं आहे व्हॉट
आर. देन देअर इज कसं लिहिणार, देअर आणि वरती अपॉस्ट्रॉफ आहे, एस आहे, करेक्ट. देअर आणि त्याच्या पुढे इज, हा त्याचा काय झाला, फुल फॉर्म झाला. तर हे झाले कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि त्याचे फुल फॉर्म. हे खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती तुम्हाला मी सांगितलं मॅच द फॉलोइंग्समध्ये 2 मार्क्ससाठी 101% एक्झामला विचारले जातात. दोन्ही व्यवस्थित आहेत, काही अगदी सोपे आहेत, काही एवढे नाही. फुल फॉर्म आहेत, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्हाला दिलेले आहेत, तेवढे व्यवस्थित करायचे, 2 वेळा लिहायचे आणि 2 वेळा लिहून झाले वर्गपटाच्या वहीमध्ये की मग आपण नेक्स्ट पेजकडे वळणार आहोत. आणि ते म्हणजे मी आज तुम्हाला फक्त बी द बेस्ट 1.1 ही पोएम देणार आहे. खूप सोपी आहे म्हणण्यापेक्षा पोएम ही बरंच काही सांगणारी आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं की आपल्या इथे आपण जे काही कामं करतो, आता तुम्ही, मी नेहमी म्हणते 8th स्टँडर्डला गेलात तर तुम्ही आता लहान राहिलेला नाही आहे, तुम्ही मोठे झालेले आहात. तुम्हाला आता बऱ्याचशा गोष्टी स्वतःहून सगळ्या समजायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना ती गोष्ट छान प्रकारे तुम्हाला करता आली पाहिजे. हँडरायटिंग पासून ते अगदी साधे घरातल्या छोट्या छोट्या कामापर्यंत जी काही कामं असतील ती कामं कशी करायची आहेत तुम्हाला बेस्ट. म्हणून इथे 1.1 अगदी सुरुवातच त्यांनी खूप छान केलेली आहे. बी द बेस्ट. खूप सुंदर अशी पोएम आहे. पोएमचं डग्लस मालच यांनी लिहिलेली डग्लस मालच यांनी लिहिलेली ही कविता आहे. रायटर ऑफ द पोएम इज डग्लस मालच. खूप सुंदर अशी पोएम आहे. पण पोएमला सुरुवात करण्याआधी ईच अँड एव्हरी लेसनला आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला थिंक आउट करायचं, तुम्हाला कन्व्हर्स करायचं आहे, तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी पोएम शिकतो तर त्या पोएममध्ये काय आहे ते शिकण्याआधी तुम्हाला त्या पोएमपर्यंत नेण्यासाठी वॉर्मिंग अप हे सेशन दिलेलं आहे. ईच अँड एव्हरी याच्यामध्ये वॉर्मिंग अप जवळजवळ 1 ते 1.5 पेजचं आहे. म्हणजे विचार करा त्याला किती त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. तर वॉर्मिंग अपमध्ये पहिल्यांदा त्यांनी चिटचॅट दिले. मी पहिलाच तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला आता कन्व्हर्स करता आलं पाहिजे, तुम्हाला तुमचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. हे चिटचॅटचे छोटे छोटे प्रश्न आहेत. अगदी तुम्ही स्वतःहून लिहू शकता, त्याची उत्तरं माझी गरजही नाही. इतके साधे आणि सोपे प्रश्न असतात. जसं पहिला इथे एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन. आन्सर तुम्हाला यस किंवा नो मध्ये द्यायचे. काय प्रश्न आहे बघा, हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन. तुम्हाला एखाद्या कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये प्राइज मिळालंय का? मिळालं असेल तर येस, नसेल तर नो. नेक्स्ट, हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम. हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम. फील म्हणजे वाटणे. त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलेलं ज्या वेळेला तुम्हाला प्राइज मिळालं. रडला असाल ना, खूप ढसाढसा रडला असाल, खूप वाईट वाटलं असेल. वाईट वाटलेलं का? नाही. कसं वाटलेलं? येस, हॅपी. तुम्ही कसं फील केलं? व्हेरी व्हेरी हॅपी. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. हॅव यू एव्हर फेल इन युअर एफर्ट्स. एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. तुम्ही खूप प्रयत्न केलेत आणि तुम्ही प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळालं नाही, असं कधी झालंय का? झालं असेल तर येस लिहा, नसेल तर तुम्ही बाबा देव माणूस आहात. कारण जो चुकतो तो माणूस. त्यामुळे प्रत्येकाने आपण केलेल्या प्रयत्नाला कधी ना कधीतरी अपयश आलेलं असेल. त्यामुळे येस लिहा, नसेल तर नो लिहा. डू यू थिंक वी शुड एक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेलियर. 4th क्वेश्चन आहे. तुम्हाला असं वाटतंय का की यशाबरोबर आपल्याला अपयशही पचवता आलं पाहिजे. दिस इज द रिअल फॅक्ट. वी हॅव टू एक्सेप्ट इट. आपल्याला ते एक्सेप्ट करायलाच हवी. यश आणि अपयश दोन्हीही जीवनामध्ये असतात. त्यामुळे ते पचवणं आपल्याला फार गरजेचं आहे. ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. नाउ नेक्स्ट, 5th वन, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम. जर तुम्ही टीममध्ये सिलेक्ट झाला नाही तर तुमचं रिॲक्शन काय असेल? यू आर व्हेरी हॅपी. नो. कसं वाटेल तुम्हाला? आय फेल्ट व्हेरी सॅड किंवा आय फेल्ट व्हेरी बॅड. व्हॉट एव्हर इट मे बी. जे तुमचा आन्सर असेल ते तुम्हाला लिहायचं. सांगा, काय अवघड आहे का? काही नाही. एकदम चिटचॅट आहे. चिटचॅट म्हणजेच काय, गप्पा गोष्टी करणार आपण. त्या गप्पा गोष्टीच्या स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्ही काय करायचे? तुमच्या मनाची उत्तरं द्यायची आहेत. अशा प्रकारचं हे सेशन आहे. पुढचं आहे बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट ए.
रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. नाव नुसतं रीड आउट करायचं आहे, बाकी करायचं काहीही नाही. आपल्याला इथे रीड आउट करत असताना काय दिले त्यांनी, सेट्स दिलेत, नीट वाचायचे. यू आर अ सेमी इंग्लिश स्टुडंट्स, यू कॅन गॉट अ पॉईंट व्हॉट आर दे वॉन्टेड टू पॉईंट आउट. ते काय तुम्हाला पॉईंट आउट करतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ए सेट आहे रिव्हर, स्ट्रीम, सी अँड ओशियन. रिव्हर, रिव्हर मीन्स येस नदी. देन स्ट्रीम, स्ट्रीम्स म्हणजे काय तुमचा झरा. देन सी, सी म्हणजे समुद्र आणि ओशन म्हणजे महासागर. नेक्स्ट बी आहे बघा हिल, स्टोन, माउंटन, रॉक्स. हिल, हिल म्हणजे छोटी टेकडी. देन स्टोन म्हणजे छोटा दगड. देन माउंटन म्हणजे पर्वत आणि रॉक्स म्हणजे मोठमोठे खडक. देन सी प्लांट, देन सॅपलिंग, ट्री अँड सीड. प्लांट, प्लांट म्हणजे काय छोटंसं किंवा ज्याला आपण म्हणू छोटंसं म्हणणार का, हो यस, जे छोटंसं रोप असेल त्याला म्हणणार प्लांट. सॅपलिंग्स अगदी नुकतंच बी मधून उगवणारं छोटंसं रोप त्याला सॅपलिंग्स. ट्री मोठं झाड आणि सीड म्हणजे बी. द नेक्स्ट चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. चाइल्ड म्हणजे मुलं, अडल्ट म्हणजे मोठी माणसं ज्याला प्रौढ म्हणतो आपण, बेबी म्हणजे लहान बाळ आणि यूथ म्हणजे युवा ज्याला युवक असं म्हटलं जातं. त्या प्रत्येक याचे सेट्स त्यांनी दिलेले आहेत आणि पुढे त्यांनी बी मध्ये काय सांगितले, रिअरेंज इच ऑफ द अबाव सेट ऑफ द वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज अँड ग्रोथ. काय करायचं तुम्हाला, हा दिलेला सेट आहे तो काय करायचा इन्क्रीजिंग सेटमध्ये लिहायचा. इन्क्रीजिंग म्हणजे काय, तर पहिला सेट मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देते. रिव्हर, स्ट्रीम, सी अँड ओशन. याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे, स्ट्रीम म्हणजे झरा, तो पहिला लिहायचा. स्ट्रीम, स्ट्रीमची म्हणजे झऱ्याचे झरा मिळून पुढे काय होते त्याची नदी. ते स्ट्रीम नंतर काय येणार रिव्हर. रिव्हर जाऊन कोणाला मिळते रे, यस सी, म्हणजेच पहिला स्ट्रीम, देन रिव्हर, देन सी आणि मग सगळ्यात मोठा कोण आहे महासागर, दॅट इज ओशियन. म्हणजे हे तुम्हाला काय लावायचं आहे तर अरेंज करून द्यायचं की पहिलं सगळ्यात छोटं आणि नंतर मोठ्याकडे आपण जायचं आहे. नेक्स्ट बघूया आपण हिल, स्टोन, माउंटन, रॉक्स. पहिलं काय येणार याच्यामध्ये, ॲब्सोल्युटली करेक्ट, स्टोन. स्टोन नंतर काय येणार रॉक. रॉक नंतर काय येणार हिल. हिल नंतर काय येणार माउंटन. करेक्ट. तर अशा प्रकारे छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपल्याला तो सेट तयार करायचा आहे. उरलेले दोन तुम्ही घरी लिहायचे आहेत. मग क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आणि पी आज आपण पाहिलेला आणि हा चिटचॅट सुद्धा पाहिलेला आहे. हा चिटचॅट. देन क्वेश्चन नंबर ए, क्वेश्चन नंबर बी यू हॅव टू राईट डाऊन ॲज अ होमवर्क वन टाईम. हाऊ मेनी टाईम, वन टाईम इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये हा वन टाईम लिहायचा आहे. हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे इट इज अ स्टोरी रायटिंग आहे छोटंसं, तो मी तुम्हाला पाठ उद्या शिकवणार. इट इज अ ब्रीफ सब्जेक्ट, हा ब्रीफ आहे त्यामुळे त्याच्याकडे आपण आज वळणार नाही. आजच्या पुरता आपण एवढंच घेणार. पहिला आपण पाहिलेला आहे पाठ तो म्हणजे कुठला तर सॉरी